तो नानाला विचार उशीर का झाला. म्हणलं हो. मग उशीर का झाला तुम्ही मला सांगा, मी तिला सांगतो. म्हणलं उशीर व्हायला एक कारण आहे का, तुझा मामा भेटला मला छत्रपती संभाजीनगरमध्ये. तीन मामा संभाजीनगरला कशाला होते. म्हणलं तुझा मामा आजारी, तीन मामाच काय दुखत. म्हणलं मी का डॉक्टर हे. मग तुम्ही काय केलं. म्हणलं मामा संग दवाखान्यात गेलो, मामाला ॲडमिट केलं, मी घरी आलो. त्यानं त्याच्या आईला सांगितलं. पुन्हा त्याला म्हणे विचारतोय नानाला कोणता मामा होता. तीन मामा आहे ना. पोरग माझ्याकडे आलं, ते म्हणे नाना कोणता मामा होता. म्हणलं ज्याला गरज आहे त्याने मला विचारावं. तुला काय गरज आहे, तो बाप भक्कम आहे ना, पाठीमाग उभा राहायला. आणि कोण म्हणता मामाच लागतो लागणार. किती का लोकाल मामा नाही मग का त्यांचे राहिले तसे. कोणी उभा करू टायमाला. ज्याला गरज आहे तो विचारेल. तो म्हणला नानी नाना काही सांगत नाही. ते पुन्हा विचार. ते म्हण नाना सांगा. म्हणलं तू निघून जाय, उघड नवरा बायकोच भांडणात पडू नको. वर्ग निघून गेलो. असा राग आला तिला. माया पुढून असे दाना गेली आणि भाना भाना आली. म्हणलं किती बी मवळ उठलं ना, फक्त शांत बसा, कधीच डसत नाही. माशा हाणायला गेलीवर डसत काय ह्याला माशा हाणायच्या आणि डसून घ्यायचं. मी आपलं शांत बसलो. शा द्याल्या बडबड केली झाली शांत. घ्या जेवून. म्हणलं द्या वाढून. आली गोडीला, होती जोडीला. सगळं दुकान मांडलं माया पुढं. मी आपलं जेवतो बी हसतो बी. आणि ती वाढीता होतच असते नवरा बायकोचं भांडणं. एवढं मनाला लावून घेत असते. होतच असते नवरा बायकोचं भांडणं. एवढं मनाला लावून घेत असते का. आणि मी म्हणलो कोणा मनाला लावलं. तीन मग पोरांतर काय विचारलं कोणता मामा आहे तेवढं सांगायला काय होतं. म्हणलं मला नसं सांगायचं, चुकले मी. एवढं मनाला लावून घेत. म्हणलं ज्याने मनाला लावलं त्याला थायरॉइडच्या गोळ्या आहे. ज्याला मनानंच नाही लावलं त्याचं मनानं वाढू राहिलं. मग कमी खातो तरी वाढतच. चुकलं हुकलं गंगेला मिळालं. म्हणलं तसं नाही, गंगारामला. तिने चुकलं हुकलं गंगारामला मिळालं. म्हणलं माप. तिने 100%. म्हणलं 100% माप. तिने खरंच. म्हणलं तोही शपथ माप. अशी खुद झाली. सांगान कोणता होता. म्हणलं काय म्हणली. ती म्हणली ना सांगान कोणता होता. म्हणलं कोणताच नव्हता, फक्त बोलण्यापुरताच होता. अरे आपली भक्तीच बोलण्यापुरती. ज्याची भक्तीच देवासाठी आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी ममे वंश जीव लोके जीवभूत असा. देवासाठीच भक्ती आणि भक्तीसाठीच देव. ही ज्यांची सेवा आहे त्यांना कुठल्या प्रकारची भीती नाही. मग भीतीचे प्रकार किती. पहिली भीती आहे जन्माला येण्याची. महाराज म्हणतात ती आम्हाला नाही. का नाही. हृदये असता नाम तुझे हृदये असता नाम तुझे हृदये असता नाम तुझे हृदये असता. गर्भवास दुःख काही येता जाता. गर्भवास दुःख काही येता तुम्हाला दुःख असेल गर्भवासाचं पण आम्हा नाही. महाराजाचं दुसरं एक प्रमाण सुखे घालावे. इथं आम्हा शब्द लय महत्वाचा. आम्हाला नाही, जे आमच्यासारखे त्यांना नाही, पण ज्यांना आम्ही आंपलं म्हणतो त्यांना सुखाने घाल. काही शब्द दोन अर्थी असतात. तुम्ही एस टी स्टँडला जर रात्री थांबला ना, शेंगदाणे ऐकणार येतो पा. खारे शेंगदाणे, खारे शेंगदाणे. खारेचे बिगर खारे एस टी स्टँडला इकतच नाही, बिगर खारे दुकानात इकते. खारे शेंगदाणे
त्याचं म्हणणं असतं, अरे बाबा तुला जांभळ्या येऊ लागल्या, डोळे गपागप झाकायला लागलेले, अचानक गाडी येईल निघून जाईल, त्याच्याकरता टाइमपास करण्याकरता खारे आणि शेंगदाणे सुद्धा खारेचे. मी बी त्याला म्हणलं मग द्या रे शेंगदाणे, ते म्हणे 10 रुपये द्या रे, मग खारे. म्हणलं जा रे, तसा आधी सेवा करा रे मग सांगा रे. तसं इथं आम्हा हृदयी असता नाम तुझे, ग्रभी वास दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. आम्हाला नाहीये, कारण मुनी मुक्त झाले भेने, किंवा आम्ही आमचं दुःख व्यक्त तेव्हाच केलं. एक वेळा करिया दुरिताचे जाळे, गर्भात असतानाच. मग ते दुःख कोण आलाय, ते तुम्हा आम्हालाय, तुम्हा आम्हालाय म्हणून काय सांगू. त्यांना नाहीये, कारण त्यांनी आपलं वकीलपत्र घेतलेलं आहे संतांनी. कारण बुडतं हे जन न देखावी डोळा, म्हणून आम्ही ज्याला म्हणतो. पण ज्ञानोबारायने आम्ही म्हटलंय सगळ्याला, जे खळांची व्यंकटी आम्ही, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणून आमचे जे आहे आणि आम्ही ज्यांना आपलं म्हणतो त्यांना सुखे घालावे आम्हाशी, पण आम्हाला काही गरज नाही. म्हणून आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. मग दुःख कोणाला आहे, तो आम्हाला. मग आपल्याला का वाटत नाही, त्याचं कारण आहे आपल्याला पचनी पडलं. काही गोष्ट पचनी पडल्या ना काहीच वाटत नाही. तमुकू खाण्याला काही वाटत का, ते कुठं खाते कुठं थुकते. बरं तमुकू इतकी बेकार आहे ना. आपण एखाद्याला म्हणलं भाऊ तमुक खाणं चांगलं नाही, ते मी जर तमुक खाल्ली नाही तर मला संडासच होत नाही. म्हणलं तो का कुरडायाचा स्वारे आहे का, दाबल्यावरच येते. सवय लागली, सवय पचनी पडलं. बरं अशा शायनिंगनं चोळी ते तमुकू. एका पोराला म्हणलं ए तमुकू खाऊ नको, ते नाही गप, मी माझ्या बापाला भेट नाही, तू कुठं हाराला. म्हणलं पण माझ्यासमोर खाणार नाही. ते म्हणजे तुझ्या समोरच खाईल. ते माझ्यासमोर खायला लागलं ना, असं तोंडात टाकायचं. तेवढ्यात त्याचा बाप दिसला. त्याच्या बापाला वाटलं महाराज काहीतरी समजून सांगते, म्हणून त्याचा बाप बाजूला निघून गेला. म्हणलं करे तो बापा देखत तू खात नाही, म्हणजे भीत नाही. म्हणला ना मग काऊन खाल्ली नाही. ते मी त्यांच्या देखत खाल्ली असते. म्हणलं मग काऊन खाल्ली नाही. ते माझ्याजवळ तमुक राहिली नव्हती, त्यांनी मागितलीत कुठून देऊ. म्हणून आपल्याला पचनी पडलं. आपल्याला काही काही गोष्टी अशा पचनी पडल्या. तुम्ही सांगा, सगळं शिकावं लागतं, पण जन्माला आल्यानंतर असं दूध जर ठुलं ना होटावर तर सांगा लागतं का पी म्हणून. अरे नुसतं ठुल्याबरोबर हे बरं कळतं त्याला खायचं. कळलं पाहिजे की नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही, तुम्हाला आहे. पण तुमच्यासाठी सुद्धा आम्ही म्हणून घेतलंय सुखे घालावे. म्हणून गर्भवासाचं दुःख नाहीये महाराज. पण मग दुसरं दुःख मरणाचं. महाराज म्हणतात ती तरी कुठं आम्हाला आहे. मरण माझे मरण माझे मरण गेले, मज गेले मज गेले मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरण गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरणाची भीती आपल्याला आहे. असं काय भानगड. ते म्हणले आई म्हणत होती त्यांना सांगू नका, डॉक्टर मानला. पण मग मावशील काय सांगत होती. ते म्हणले मी नाही सांगणार. अरे तुला एक चिक्कू देतो, एक सफरचंद देतो. ते म्हणलं बाबा तुम्ही एकच महिना जगणारे. अरे बापरे. त्याला नारळाचं पाणी. बाबा घ्या ना गोट, पोरायला द्या. बाबा प्या ना, पोरायला द्या. आता कसं कळलं त्याला. संत म्हणतात मरणाची भीती आम्ही बाळगलीच नाही. आम्ही माता दिला पाहे, आम्ही माता दिला पाहे.
दिला पाय माथा दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय मी मरणाची भीती सांगू लागलो, यमाची नाही. तुम्हाला यमाची भीती मी सांगणारच आहे ना टप्प्याटप्प्यात. पहिलं मरण महत्वाचं आहे, त्याच्या अगोदर जन्म महत्वाचा आहे. ज्ञानोबरायची होय देहाच्या गावात या जन्ममतीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाजी. हे ना म्हणू नये पण आम्हाला म्हणूये भीती नाही. म्हणून जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही. महाराज तुम्हाला मरणाची भीती महाराज म्हणतात नाही. महाराज मात्र पण जगाला खाणारा काळ आहे. महाराज म्हणतात त्याची सुद्धा भीती नाही. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही, काळाची भीती नाही. आपल्याला जन्माची भीती आहे, मरणाची भीती आहे आणि काळाची भीती. कशावरून? यमाचा पाहुणा. हा का यमाचा पाहुणा प्राणी होय? केले कर्म झाले. आपले कर्मच लय चांगले ना. बबनचा कापूस याचा तुकारामास शांगा वारबडायच्या. मी काय बाय एवढ्या एवढ्याच वारबड्या अंतिक सगळ्या चोट्टी. आपलं लय चांगलं आहे ना. आपल्या मंदिरात बलच टिकत नाही, आपल्या मंदिरात लाईटच टिकत नाही. म्हणलं तूच नेत हो. कुत्रं नेईल का लाईट? त्याला काय करायचं लाईट? ते लवीन कुठं लाईट, त्यालाच लाईट नाही. पुढं पडत आपलं. म्हणून आपल्याला जन्माची भीती आहे, मरणाची भीती आहे, यमाची भीती आहे. पण ज्याची सेवाच खरी ना त्याला भीतीच नाही. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता नावात ताकद आहे का सेवेत? सेवेत ताकद. नावाला काय करता? नाव ऐका गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव पंढरीनाथ आणि चालला बोंबील खात. नाव शांताबाई पण भांडायला उठली तर कुत्र्याची आई. नाव सुलोचनन पाहते मुंबई पुन्हा बांगी. इथं सेवाच एवढी आहे, तुझी सेवा करीन. म्हणून जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही, यमाची भीती नाही. बरं जी भीती यमाची नाही ना तो यम रुकोबारायच्या घरी जर आला ना, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, हो जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप हो जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. असा वाकून जोहार घालतोय. आपल्याला काही मंडळी संजू महाराज इतके चांगला जयारी घालतात की आपल्याला त्याला असं मिठी मारा वाटते, आलिंगन द्या वाटतं. पहा काही भेटले ना आनंदाचे जयारी महाराज असं बरं वाटतंय. जयारी महाराज जयारी तो का बांध करला का कुचक्या. जयारीचे पण फरक आहे. त्यांना बी यमान नेलं आणि आपल्याला बी यम नेणार आहे पण फरक आहे. जयारी जयारी फरक आहे, फरक. म्हणून यमाला आपल्याला बी आणि त्यांना पार्षद आहे विष्णुपदाचे पण फरक आहे. आपल्याला भीती आहे यमाची, त्यांना भीती नाही. काय? जगाला खाणाऱ्या काळ त्याच्या माथ्यावर पाय दिला आणि पाय दिल्यानंतर यम काकुलती आला. तुकोबाराला हात जोडले. तुकोबारा मला जीवदान द्या. तुकोबारा म्हणले अगोदर तुझ्या दूताला सांग. ते म्हणले मी माझे कार्यकर्ते आधी दाबितो. त्यांनी त्यांचे कार्यकर्त्याला सांगितले तुम्हा नाही सत्ता. यम सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता. जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. नका जाऊ त्यांच्या गावा नामधारकाच्या शिवा. तिथं जायचं नाही. ते म्हणले माझ्या दूताला सांगितलं, माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं. ते म्हणले पण तू एकट्याचं काय ते तुम्ही सांगा. तुकोबाराय म्हणले रोज येत जाय. रोज तुकोबारायच्या घरी यम येत होता आणि आल्यानंतर वाकून काळ गुलाम सलाम तू काय घरी राहतस. तुकोबारायच्या घरी काम ऐकत होता. भांडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, घोरड्या डोंगर मला रस्ता करून दे. तुकोबारायच्या घरी यम काम ऐकत होता. आपलं काम ऐकल का काम करीन?
आपलं काम नाही ऐकायचं, काम करीन का करीन, केले कर्म. बरं रोज येतो, आता आपल्या घरी रोज आला तर मी म्हणतो रोज जरी एका गावाला आला तो कोणत्याच सरपंचाला हागणदारी मुक्त करायची गरज नाही, सगळं मुक्तच. कधीतरी एखाद्याच्या घरी येतो आणि एखाद्यासाठीच येतो, आला की सगळे लाईट बंद करून टाकतो, हे 2च बटणं उघडे ठेवतो. अशी वर नजर लागली की माणसं गोळा होते, महिला गोळा होत्या, मग महिला एकीमेकीला म्हणत्या काही खरं नाही ग, 1 तासाच आहे. माणसं म्हणते मग फोन करा बरं, मग हे फोन करायला जाते आणि या तिथं बसाते आणि उगाच अंदाज लावत्या. काही म्हण बाया जालन्याच्या पोरीतच जीव गुतला, येईल सांगितलं होतं त्यानं. खरंय ग, पाय ना तिच्यातच जीव गुतला. मग ती जालन्याची पोरगी पळत आली का पुढं होती, बाबा पुढं वय बाई, पुढं वय, पुढं वय. मग ती पुढं होती आणि असे डोळेहून तोंडवून हात फिरती तरी डोळे उघडेच, असे तोंडवून हात फिरती तरी डोळे उघडेच. बाकीच बाया म्हणत्या रड नको, तोंडवून हात नक फिरू, डोळे भरून पाहून घे, तोंडवून हात नक फिरू, डोळे भरून पाहून घे. तिला भेव वाटत काय पाहिन ग, ते काय कॅसेट करून दाखायची काय. कोणीच बरं मिळालं नाही आतापर्यंत, त्याची युट्यूबला दाखवलं नाही, मरत कसं काहून दाखी कोण का, मोबाईल नाही कोणाकडं स्वतः. ती बिचारील भेव वाटत, ती पदर लावून रडते, यांचं चालणार नको रडू, डोळे भरून पाहून गेली मुरत का पाहायला भेटत, डोळे भरून तिला भेव वाटत ना. आणि जरी ते मोबाईल मध्ये कॅच करून ठेवलं तर रात्री जर झोप आली तर कीर्तन सोडून दे, सक्का बाप का असा ना, तो मोबाईल हालायचा नाही. पण हेच आलो काही म्हणा, तेव्हापासूनच मी आलो, तू आलो तर भीतीपोटी. मग ती पोरगी रडतीन, या त्याच्याकडं पाहत्या आणि ते त्याच्याकडं पाहतो. त्याला यम विचारतो क्यू बे क्या क्या था जिंदगी में, ते तर केलं होतं. काय केलं होतं, वर्गण दिली नव्हती, करशील का असं, काय केलं होतं, केलं होतं, काय केलं होतं, केलं होतं, काय केलं होतं, मका मोडून आणली होती, आणशील का, काय केलं होतं, केलं होतं, काय केलं होतं, कीर्तनाला गेलं होतं, बरं बरं, काय केलं कीर्तना, चप्पल बदलून आणली होती, आणशील का. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. देवाने पायाला सुद्धा डोळे दिले महाराज. रात्री तुम्ही दुसऱ्याची चप्पल घालून पहा, लगेच पाय सांगतात ही चप्पल आपली. त्याला काय होतं, मग होतं ना, मग होतं ना चांगलं. मग या मी विचारतो करशील का असं, भक्तिविन पशु, तो म्हणतो नाही. अशी चांगली मान हल्लेली एखाद्या बाईना पाहिलं की लावलाच अंदाज, इमल तुला त्या बापानं ओळखलं ग. अरे यमाला फक्त तुकोबारायानंच ओळखलं, म्हणून हरीच्या दासा काही काही म्हणजे या 3 प्रकारच्या भीती नाही, जन्माची नाही, मरणाची नाही, यमाची नाही, म्हणून काही. पण कोणाला नाही, अभंगाचं पहिलं चरण. हरीच्या दासा काही, 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 हरीच्या दासा काही,
मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे ओ महारीच्या दासा काही ओ महारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी आमारुच्या दासा काही आमारुच्या दासा काही भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी आम्ही त्याचे एवढे दास बनलोय ना आम्हाला तिन्ही लोकात भय नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही बहुमंडळा उभारीला धोज तिन्ही लोकावरी नाहीशी चराचरी म्हणून आम्हा हरीच्या दासा काही या काही शब्दात अनेक भीती आहे. अनेक आहे. काही आपण बोलता बोलता सहज माणूस म्हणतो लोक म्हणत होते या महाराजाला एवढे पैसे कसं काय. लोक म्हणजे कोण. आपण जर म्हणलो काय मस्त मृदंग वाजला तर काही लोक म्हणते फुकट वाजिला का. मग तू फुकट वाजून पाय बरं जमतो का. मोघून बोलू नाही कोणतं मोघ अशा ज्ञानेश्वरीत बरीच ती उभ्या आल्या. ज्ञानोबराय सुंदर मोघम पाऊस पाडणारं वर्णन केलंय. खडकी जैशी वर्षिली कागी माझी तसं मोघून शब्द नाही इथं. काही शब्दानं ह्या मुख्यतः तीन आहेच प्रत्येकाला पण बाकीच्या काही आहे त्या काहीमध्ये आणखीन काही सांगतो. शरीर जरा भयम शरीराला म्हातारपणाचं भय. इथं जेवढी म्हणून हे माझ्या सहित कोणाला वाटतं म्हातार व्हा पण व्हावंच लागतं ना. मज वाटतं आपले केस काळे पांढरे होऊ मज वाटतं पण पांढरे झाल्याशिवाय मज काळे करतं पण पांढरे काळे करतं पण पांढरेच उगते काळे उगतच नाही. मज वाटतं आपले दात पडू नये पण पडते का नाही. जरी बाचाळ्या बसल्या तर त्याचा उपयोग किती आहे फक्त जेवाय पुरता. त्याला पाण्यात घालून ठेवा लागत द्या. त्या का कीर्तनाला घालून आल्या आणि काही जर घडलं ना तर त्या कबड्डी कबड्डी करते असं दाबून धार लागत द्या. नाही त्या वरच्या खालच्या कबड्डी कबड्डी करते दाबून धार लागत. शरीर जरा भयम म्हातारपणाचं भय पण संत म्हणते आहे कोणाला देह जावा अथवा विठ्ठल विठ्ठल जरी आकाशवर पडू पायी ब्रह्मघोळ भंगा जाई वडवाढोळ त्रिपवन खाई परिमे तुझेच वाट पाहि गा विठोबा नकरी आणि काचा पांगिला. कुणाला भीती आहे. आम्हाला नाही का शरीराच्या बाबतीत ममत्वच नाही. आपल्याला शरीराचं एवढं ममत्व आहे बाप 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 बाप. आपलं शरीराविषयी एवढं ममत्व आहे की शब्द कमी पडेले होत. प्रत्येक इंद्रियाला आपण आपलं म्हणतो. हा डोळा माझा आहे हे दात माझे मग तुझे तर काऊन याकना होतो. आपले इंद्रिय बी नाही तसं आपलं शरीर नाही. देह हे काळाचे धन कोबे विठ्ठल विठ्ठल देह हा पाचाचा आणि शेकीजेची त्याला म्हणून शरीर जरा भयम शरीराला भीती आहे म्हातारपणाची पण आम्हाला भीतीच नाही. भक्ताईशी जाणं महाराज तुम्हाला शरीराची भीती नाही. शरीर जरा भयम विद्या वाद भयम विद्याला वाद घालण्याची भीती आहे. महाराज म्हणतात वाद घालीत कोण बसतंय. गेला वाद मग तुमच्याकडे ज्ञान नाही का. महाराज म्हणतात नाही असं नाही. वेदाचा तो अर्थ आम्हाचीच ठावा वाचा बोलू वेदनीती पण आम्ही ठरवलंय नको ब्रह्मज्ञान मी भक्त तू देव ऐसे करी म्हणून आम्ही वाद घालत नाही.
एवढी मोठी विद्या आहे पण वाद कुठंच नाही. उलट ज्ञानोबा म्हणतात बोलता बोलता ढसाळ गेलो. आणि एवढे मोठे ज्ञानी तर मज पामर आहे. एवढे मोठे ज्ञानी तरी एरवी तरी मी आणि आपलं कुठंच वाटकान आलं नाही. म्हणून विद्या वाद भयम. बर वाद घालणारी माणसं असा काही वाद घालतात ना फार अवघड आहे. लय वाद घालतात. एक मला म्हणतो मी आळंदीत किती वर्ष होते. म्हणलं 2 वर्ष देवकर माऊली, 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्था आणि 2 वर्ष आळंदीत पारायण करीत बसलो इकडं तिकडं. म्हणजे 8 वर्ष तुम्ही आळंदीत होतात. म्हणलं हो. ते म्हणे मग तुमच्या टायमाला धर्मशाळा किती होत्या. म्हणलं मी काय धर्मशाळा मोजायला गेलो होतो का. ते पण किती होत्या. मी प्रदक्षिणा रोडच्या काही सांगितल्या आणि डांगे पंचमंडळ सांगितली. त्या काळात द्वादशील बरं राहायचं तिथं. आणखीन फुलेवाले सांगितले. देवदास धर्मशाळा सांगितली. कारण आम्हाला त्या टायमाला डोक महाराजाची भाजी होती. उपकार आहे त्या माणसाची. संध्याकाळी भाजी खाऊ घातली. लोक काही का म्हणा म्हणून सांगितलं. ते म्हणे एवढ्याच होत्या का. म्हणलं आपल्याला नाही माहिती. ते याचा अर्थ तुम्ही आळंदीत नव्हते. अरे म्हणलं मला काय करायचं धर्मशाळेचं. मला काय नगरसेवक म्हणून उभा थोडंच राहायचं होतं. म्हणून किती मतदान आहे पाहायला. ते नाही मग तुम्ही आळंदीत नव्हते. म्हणलं आबाय तू पुन्हा म्हणू नको. मी आळंदीतच होतो. ते नव्हते तुम्ही. म्हणलं मी काय हेल्मेट घालून आलो का रे. ते कसं काय. म्हणलं तू लग्न झालं का. ते 30 वर्ष झाले. म्हणलं शाबास. मग लग्न झालं 30 वर्ष तुझे झाले. तुझ्या बायकोच्या हातात बांगड्या किती आहे रे. चोपदार सांगता येते ना तुम्हाला. मग तुम्ही काय आमच्यासारखी हिंडत एक का रोज. अरे हिंडत नसले तरी बी नाही सांगता येत. मग बाबा बायको वाढायला नाही का आपल्याला. बांगड्या महत्वाच्या आहे का काय वाढलं ताटात ते महत्वाचं आहे. ती आपल्याला काय माहिती. म्हणलं देऊ मुस्खडत तुला बांगड्या सांगता येत नाही रोज घरी राहून. असं मुस्कड दाबीचं उत्तर द्यावं लागतं. असे वाद घालणार काही वाद घालते हो. एक म्हणे महाराज उपासाला काय चालतं. म्हणलं रताळं चालते, बटाटे चालते, साबुदाणा चालतो, भगर चालते, दूध चालतं, दूधजन्य पदार्थ चालते, फळं चालते. त्याने सगळं चालतं पण बटाटे चालते ना. म्हणलं हो. ते रताळं चालते ना. म्हणलं हो. ते म्हणते येते कुठून. म्हणलं मातीतून. ते लसूण म्हणलं मातीतून. कांदे म्हणलं मातीतून. मुळे म्हणलं मातीतून. मग ते काहून नाही चालत. म्हणलं आबा हेल्मेट नाही माझ्या डोक्यात. ते तामशी आरे ते उपासाला चालत नाही. नका गप्पा मारू. जर कांदे बटाटे मातीतून निघते आणि बटाटे रताळं काय दोन्ही मातीतूनच निघते मग ते बी चालले पाहिजे. लसूण आणि कांदा. म्हणलं तू गप्प बैस रे. ते नाही बसणार मी. हे चाललेच पाहिजे. अरे म्हणलं ते तामशी आरे ते चाललेच पाहिजे. म्हणलं चालते पण याचं उत्तर सांगतो. तुमच्या घरात लहान पोरग आहे का. ते मी मांडीवरच घेतो. आपलाच नातू आहे. म्हणलं कसं काय असं गोरापान आहे महाराज. म्हणलं त्याची पप्पी कुठे घेते रे. ते इथं. म्हणलं इथं लहान जागा आहे काय. मग इथं तर उलशिकाची चांगली मोठं सारं कपाळ टेकणं आखं. ते निधं निश्चित आहे. म्हणलं मग ते तसं निश्चित आहे. असं उत्तर द्यावं लागतं. वाद लय वाद घालणारे भेटते भाऊ. महाराज म्हणतात शरीर जरा भयम विद्या वाद भयम. आम्ही वाद घालीतच बसत नाही आणि घातला ना मुस्करदाबीचा. लय वाद आहे महाराज. माया सत्य मानाव तर ब्रह्मज्ञानापुढं टिकत नाही. नाही म्हणा तर सत्य भासल्याशिवाय मग सत्य नाही मिथ्य नाही. म्हणून माया छान छानुली आणि माया भांडुली. म्हणून तो मायाचा वाद घालीत नाही ना. उलट फक्त ज्ञानेश्वरीत वर्णन केलं दैवीच्या गुण माया मम माया दुरत्या. तुकोबाराने काही प्रमाणात तिचं सत्यत्व मिथ्यत्व पटकन सत्य साच करे नाम किंवा सत्य तू ठेला का गा दावीला जगदागर सांभाळी आपली माया आम्हा का भयभीत केले. फक्त कळलं पाहिजे ना. वाद घालण्यापेक्षा कळलं पाहिजे. कळलं माणूस बदलतो. एक माणूस म्हणे रोज महाराज तुमच्याशी काम आहे. म्हणलं काय काम आहे. ते काय नाही. तुम्ही थोडंसं ऐकून तर घ्या. म्हणलं दाखवणं काय भानगड. ती नाही तुम्हाला सांगायचं. म्हणलं सांगा. ते काही नाही. आपली पोरगी इतकी शिकलेली. म्हणलं बरं. तिला स्वयंपाक इतका चांगला आहे तो रसगुल्ला सुतरफणी मैसूर पाक बालुशाही जिलेबी खाज्या होज्या ताज्या
म्हणलं मग एवढी शिकली, एवढा स्वयंपाक चांगला आहे, भानगड काय ते म्हणजे तिचं जमतच नाही. म्हणलं नाका डोळ्यात ते नाकी डोळी छान हो. म्हणलं मग अडचण कुठे ते म्हणलं मुकी वय ते हा. म्हणलं पोरगी मुकी मी पाहिली. म्हणलं यार पोरगी सगळ्या गुण चांगले, फक्त एक इंद्रिय तिचं कमी मुकी. म्हणलं मी पोरग पाहिल. मी पोरग पाहिलं आमच्या तिकडं मराठवाड्यामध्ये. एक माणसानं घरात नेलं, पोरग इतकं शिकलेले, एवढी बागायती जमीन आहे, गोदावरीच्या तीराला जमीन आहे, सगळे गुण संपन्न आहे, पण पोरग हात टेकून चालत असं गुडघर. त्याच बाप म्हणे महाराज आपल्या पोराला पोरगी पाहणं. म्हणलं पोरगीला चांगली राह, पण तुम्हाला पसंत झाली पाहिजे. त्याने आपल्याच पोराला कोणी पसंत करीन ते असं हटकत आहे. म्हणलं पोराला म्हणलं तुला पोरगी पाहिजे, ते मी पाहिल्यानंतर मला कोणीच पास करीत नाही, त्यापेक्षा तुम्हीच पहा, माझ्या बापाला घेऊन जा, माझ्या मामाला घेऊन जा, तुम्ही पास करा, मी कशी बी करतो. कारण आता तशीच येळ आली. आता शहाणपणा गाजायची गरज नाही राहिलं. अभ्यास करीत नाही काही नाही. अरे 12वीपासून मॅट्रिकपासून जर अभ्यास केला ना चांगला, तर ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत क्लास 1 अधिकारी होईल. काय काम आहे पोरायला. पण जेव्हा अभ्यास करायचा ना तेव्हा अभ्यास करीत नाही. फुगे घ्या फुगे, मग घ्या फुगेच नुसते, बसा खिशात घालून फुगे. आणि त्यांचे मायबाप म्हणते ऐक पोरगी, मला चिखला देऊ करून. जाऊ दे, मला नाही बोलायच तिच्यावर. आता लय पोरं तसेच राहणारे महाराज. आता ते इकडे ज्यादा येऊ राहिले. आता तिकडं काही नाही, इकडं आलो त्यांना वाटतं वहिनी इकडं तरी कुठं काय आहे. इकडं बी ज्याचं दुकान चालतं त्याचंच आहे, काहीचं दुकान चालतच नाही. किती बंद पडले, अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीने. इकडं बी काय. म्हणून त्याच बाप म्हणला महाराज त्याला नाही पाहिजे, आम्हाला पास झाली का जमलं. म्हणलं चला आपल्या गाडीत नेलं. तिथं चहा पाणी झाली. त्या पोरीस बाप म्हणे रोज महाराज काय भानगडे. म्हणलं आत गेलो तुमची पोरगी पाहायला आली. ते आपलं ते सांगितलं. म्हणलं काहीच गरज नाही, मी येतो पर्यंत. ते मग दाखायची पोरगी. म्हणलं हा. त्यांना म्हणलं बसा बुवा. सगळे बसले. मी मध्ये गेलो. त्या पोरीला म्हणलो मुलगी पाहायला आल्यानंतर नाव गाव विचारतात. ते म्हणे हो. म्हणलं तुला नाव गाव कोणीच विचारणार नाही, मी विचारायला मी आहे. कारण ते मलाच सांगणार आहे महाराज नाव गाव विचारा, मी काहीच विचारणार नाही. तू आली का पाणी घेऊन, मी म्हणून बैस बाई खाली. खाली बसली की ती माझ्या हातात तांब्या, आणि तांब्या द्यायला मी म्हणून ह्या काका दर्शन कर, ह्या काका दर्शन कर, मा दर्शन घे, हे 500 रुपये घे, तू शिलपाणी घालून जाय. ती म्हणे म्हणलं काहीच नाही मी आहे. पोरगी आली. म्हणलं बैस बाई खाली. ते बाकीचे म्हणले महाराज नाव गाव. म्हणलं तुम्ही विचारणार तर तुम्हाला सून करायची, मला नाही. ते म्हणे कसं राहतं मधल्या माणसाला मोठ्या पान द्यावं लागतं. म्हणलं 500 रुपये दी. मग मी काय खिशातले माय घालू काय. त्यांनी 500 रुपये दिले. म्हणलं पोरी बैस बाई खाली, ती माझ्या हातात तांब्या, हे काकाच दर्शन कर, ह्यांचं कर, माझं दर्शन कर, हे तू शिलपाणी घाल आणि 500 रुपये घेऊन जाय. पोरगी निघून गेली. बाहेर आलो. पोराच बाप म्हणे काय पोरगी महाराज लक्ष्मीनारायण जोड आहे, पण तुम्ही नाव गाव विचारलं नाही. म्हणलं तिच्या तोंडात काय विचारता, मला काय तोंड नाही काय. दरवर्षी त्यांची तर सप्त्याला येतो, त्यांचे 4-5 पिढीची नावं माहिती. तिचा मामा कुठं, मावशी कुठं, काय कुठं, किती शिकली, सगळं मी सांगतो. मी सगळं सांगितलं. ते म्हणे महाराज आपल्याला सगळं पटलं, पण आपल्याला देते का. म्हणलं तुम्हाला पोरगी पास आहे ना. त्याने म्हणलं मग माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांनी 100%. मग सांगा त्यांना. म्हणलं लगेच नाही सांगा लागत, दुसऱ्या दिवशी लगेच सांगितलं. आपली बाजू कच्ची त्यांना कळली. मग काही आपलं बी दाखा लागत आणि खोटं का होईना. दुसऱ्या दिवशी फोन केला. म्हणलं आम्हाला पोरगी पास आहे. ते मग आम्ही पोरगं पाहायला यायला का. म्हणलं या. ते पोरगं पाहायला आलं. मी खुर्च्या टाकून ठेवल्या. पोरगं माझ्या शेजारी बसून घेतलं. चहा पाणी झाली. ते पोरगं कोणतं. म्हणलं हे काय मायापाशी. म्हणलं विचार तुम्हाला काय विचारायचं. त्याचा जीनच्या पॅन्टीतून का बाहेर दिसत होतं, ते काय धोतर आहे का. त्याचं शिक्षण झालं. पोरेचा बाप आणि मामा बाहेर आले. ते राऊत महाराज वा आपली पोरगी त्यांचं पोरग काय जोडा सोबत लक्ष्मीनारायणाचा. पण आपल्याला पदरात घेते का. म्हणलं गंगाराम फक्त विश्वास ठेवा. पक्का विश्वास झाला. दोन्ही पार्ट्या एकत्र बसल्या. सुपारी फोडायची तर 2-2 शब्द करा. काय देणं घेणं, काय वरमाया काय असेल ते. त्यांची बोली चालू झाली. इकडच्या बाजू तिकडं मांडायला लागले. ते जमाना ना कुठं काही अर्थाच्या बाजूना काही घेण्या जाण्याचं देण्या घेण्याचं जमाना. शेवटी पोरीचा मामा आणि पोराचा मामा म्हणला हा बा
हे काही जमता दिसत नाही. ज्यानं हे पाहुणे दोन्ही बाजून आहे ते मध्यस्थी राऊत महाराज एक शब्द बोला आणि आपण दोन्ही पार्ट्यानं ऐकावं. म्हणजे महाराज तुम्ही बोला. म्हणलं अबा दोन्ही पार्ट्या आपल्याचे, मी मधी जर बोललो तर तुम्हाला लग्न लावून जावं लागेल. त्यांनी 100%. म्हणलं काय बोलणार मधला माणूस आणि काय राहिलं मधल्या माणसाला बोलायला. इकडं बोलता येत नाही आणि इकडं चालता येत नाही. बरं माणसं आपलेचे, काय बोलन मधला माणूस, इकडं बोलता येत नाही. बरं माणसं आपलेचे, देण्या घ्याने काय शेवटपर्यंत जातं का. त्यांनी थोडा सुपर जाऊ दे. लग्नाची तयारी झाली, कपडे आणायचे ठरले. ते म्हणले दोन्ही कपडे एकाच ठिकाणी घेऊ. म्हणलं जमत नाही, पोराचे मी घेतो आणि पोरीचे तुम्ही घ्या आणि दोन्ही उचलून मंडपात आणा. ते हो महाराज ते असं संघाच आणायचं आहे. म्हणलं ते अलीकडचं आहे. मी 1995ला लग्न केलं तर मग उचलून आणली होती मामाना, तर उचलून आणत होते मामा. आणि आम्ही जेजुरीला गेलो तर तिथला पुजारी म्हणजे 5 पायऱ्या उचलून घ्यावं लागत्या. म्हणलं ट्रॅक्टर आहे, मी टारली वडीत असतो, मला उचललीच नाही तर कसं काय करू संजू महाराज पुढे एवढं. मी उचलली असती कणून कुतून, पण पायऱ्याला उचवा, आपली उंची कमी आहे ना. म्हणून मुलगी उचलून आणली. मी मुलगा उचलून आणला, अंतरपट धरला. पहिला अंतरपट धरल्यानंतर पहिलं मंगलाष्टक झालं. आपण गाडी काढली. मग आम्हाला मार खायचा होता तिथं. मग ही गाडी पार लगे लोणारच्या पुढं निघली. मंगलाष्टक संपले. नवरी नवरदेवाला हार घातला, नवरदेवाने नवरीला घातला. देवबाप्पा म्हणले ह्या पाठवून त्या पाठवर जा. इकडे तिकडे व्हायला गेले. एक पोरगी मध्ये घुसली, पोराला धक्का लागला, पोरग पडलं. पोरीन केलं याव 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 याव. म्हणलं याव याव. आता जसंच याव याव झालं, पोरीकडचे म्हणायला लागले पोरग लंगडं, पोराकडचे म्हणायला लागले पोरगी मुकी. दोघाचे जे झुपली दे दनादन जान जाती जनार्दन तररम फ फ फ. तर लोक आपली गाडी देऊळगाव राजा, आपला शिंदखेड राजा. मागून बुलट पळत आलं, आडी लावली. मी ओळखलं म्हणे चला वापस. म्हणलं हे होणारच होतं. आलो. म्हणलं काय झालं. त्याने काय झालं, फशीलं मारा तू. म्हणलं काय. त्याने पोरगी मुक्की. पोरीकडचे म्हणले पोरीला काय नाव ठेवता, पोरग बी लंगड आहे. म्हणलं मग काय झालं. ते तुम्ही फशीलं. म्हणलं कोण म्हणता फशीलं, कोण म्हणता रे फशीलं. त्याने महाराज उघड फशीलं. म्हणलं मी तेव्हाच सांगितलं होतं. तुम्ही काय म्हणले मधला माणूस बोलला आणि काय चुकला मधला माणूस. तिथंच खरं सांगितलं होतं. इकडं बोलता येईना आणि इकडं चालता येईना. तुम्ही समजून नाही घेतलं, त्याला मी काय करू. मी तेव्हाच सांगितलं होतं लटिका व्यवहार, तुम्ही समजून घेतलं नाही. मी तेव्हाच सांगितलं होतं परमार्थ नव्हे लेकुराच्या. म्हणून शरीर जरा भयम विद्या कुले अच्युत भयम. कुळाला भीती आहे नाव जाण्याची, पण संत म्हणते नाव जाण्याची भीती कोणाला आहे. याती कुळ माझे आणि श्रीरंगा वाचून अनुलिने यातायाते धर्म नाही विष्णू यातायाती धर्म नाही धर्म नाही यातायाती धर्म नाही आम्हा विष्णू दासा निर्णयायचा वेदशास्त्री निर्णयायचा वेदशास्त्री. असा आम्हाला यातायाती धर्म नाही असं वेदशास्त्री वेदानं सांगितलं. म्हणून ही व्यवहारात जातपात आहे. परमार्थामध्ये जर जातपात असती तर तुकोबारायणी सज्जन कसया अनेक प्रमाणे उच्च नीच काही. म्हणून शरीर जरा भयम विद्यावाद भयम कुले अच्युत भयम धने चोर भयम. धनाला भीती आहे चोराची, पण आमचा जर विचार केला तर आम्ही सदैव जवळ येता चोर धाके जावो पुढते भिके कुत्रे घर राखीते. आम्हाला धनाची भीती नाही, धनच ठुलं नाही. ज्याच्या धन कमायला बी ताकद लागते आणि धन सांभाळायला सुद्धा, कमायला बी कष्ट आहे आणि सांभाळायला सुद्धा. 10 ग्रॅमची जर अंगठी असली ना तर कोणाच्या पंक्तीत इथं वाढा इथं वाढा इथं वाढा. रात्री अंधारात कुठं धरलं तर हळूच काढा रट्टा. भीती आहे. एवढं एवढं नाकात राहत नाही तर या महाराज चहा प्यायला, आणि एवढं एवढं गळ्यात राहत होतं लगे. अख्ख्या लग्नात जस का आमदाराची मावशी, पण कवर लोक हे लग्नात गोड दिसत
लगन लागूस तर लगन 7:30ला लागू असं सांदाला आणि मोटरसायकलवर जायचं असं चांगला रस्ता असं याडपट बाबड्या नागाव अशी गाडी जवळ आल्याबरोबर खारपा बांधून द्या मला उभा ना करू बरं का कोणी नेऊन दे ना आता शरीर जरा भयम विद्यावात भयम कुलेयाच्युत भयम धने चोर भयम आम्हाला धनाची भीतीच नाही आम्ही ठुलच नाही मग तुम्हाला का भीती नाही विवेकासहित वैराग्याचे बळ आणि झळझळीत ज्वाळा अग्नी जैशा म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी विठोबा रुखुमाये म्हणून महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी म्हणून जीवनात 2 गोष्टी लक्षात ठेवा एक तर हरिभक्त व्हा नसता देशभक्त व्हा देशभक्त झाला तरी प्राप्येश स्वर्गो जितोशे मही गीता सांगते हरिभक्त झाला आणि अशा पद्धतीने जर वागला तर त्याला कशाचीच भीती नाही इकडं देशभक्त जर झाला आणि निष्काम नाही सरकार काही देत आहे पण जर निष्ठेनं देशभक्ती केली ना तर त्याला सुद्धा मोक्ष मिळाल्याशिवाय पण केलं पाहिजे कळलं पाहिजे महाराज कळून सांगतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाहीत कळलं पाहिजे की नाही एक बाई डॉक्टरकडे गेली डॉक्टर म्हणे आजी काय दुखतं तुमचं तिने मग आताच काही दुखत नाही म्हणे पण चालायला लागले का गुडघे दुखते आणि उभा राहिले का टाचा दुखते बरं बरं म्हणजे चालायला लागल्यावर तुमचे गुडघे दुखतात हो उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखतात बरं बरं आजी वजन काट्यावर उभा राहा दवाखान्यात वजन काटा आहे मग तरी उभा राहिली डॉक्टरनं मोजमाप केलं आजी भीतील चिटकून उभा राहा तिचं उंची मोजली बसा आजी आजी तुम्ही चालायला लागल्यावर तुमचे गुडघे दुखतात हो उभा राहिल्यावर तुमच्या टाचा दुखतात हो त्याचं कारण असं आहे आजी तुमची उंची आहे 5 फूट 3 इंच आणि तुमचं वजन आहे 110 किलो स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक स्लॅबचं वजन पिल्लरला सहन होत नाही त्यामुळं तुमच्या गुडघ्यावर आणि टाचेवर ताण पडतो म्हणून दुखतं डॉक्टर साहेब याच्यावर काही इलाज नाही का ते म्हणे त्याच्यावर इलाज आहे औषधही घ्यावं लागेल आणि पथ्यही पाळावं लागेल ते म्हणले मी औषधही घेते आणि पथ्य पाळते डॉक्टर तुमची शपथ डॉक्टर म्हणे आजी माझी का शपथ काही ना आपण पथ्य पाळणार हो औषध घेणार हो मग आजी आपण 15 दिवस पथ्यच पाळू ना आणि मग औषध घेऊ कशाला पैसे घालायचे ते म्हणजे लय चांगलं होईल पायाजवळ तरी कुठं पैसे मग आजी पथ्य पाळणार हो 100% काय पथ्य हो डॉक्टर साहेब ते म्हणले काही पथ्य नाही तुम्ही दिवसात किती बाऱ्या जेवतात ती म्हणे 3 बाऱ्या म्हणजे दिवसात तुम्ही 3 बाऱ्या जेवतात बरं एका टायमाला किती भाकरी खातात ती म्हणले 2 भाकरी आणि चपात्या असल्या तर 4 चपात्या म्हणजे तुम्ही एका टायमाला 2 भाकरी असेल तर आणि चपात्या असेल तर 4 चपात्या दिवसात किती बाऱ्या जेवतात ती म्हणे 3 बाऱ्या मग आजी दिवसात 2च टाईम जेवत जा तुम्ही 2 भाकरी खातात ना एकच भाकर खात जा आणि 4 चपात्या खाताना तर 1.5 चपाती खात जा मग जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ डॉक्टर म्हणे मी मा ठरू का फॅनला धरू का होल्डरमध्ये बोटं घालू कळलं पाहिजे की नाही अरे तो आपल्याला जर भीती नाही तर सेवा करावी लागेल ना कळलं पाहिजे की नाही एकाल कुत्रं डसलं घरी लंगत आलं त्यांची पत्नी म्हणे का हो लंगाता कहून तीन मला कुत्रं डसलं कुठं डसलं कुत्रं 3 मारुतीच्या मंदिरापुढं पैसे घ्या जा बरं दवाखान्यात गेलं डॉक्टर म्हणे बाबा काय झालं तुम्हाला काही नाही मला कुत्रं डसलं कुठं डसलं कुत्रं त्यांनी मंदिरापुढं म्हातारीला कुठं सांगितलं होतं घरी मंदिरापुढं डॉक्टरला कुठं सांगितलं आता म्हातारीला सांगितलं तिथं डॉक्टरला सांगून जमून का
डॉक्टर म्हणतात बाबा तुम्हाला कुत्रं कुठं डसलं होतं त्यांनी मंदिरापुढं. कशाला गेलं ते मंदिरापुढे? ते दर्शनाला. म्हणजे दर्शनाला गेले तेव्हा तुम्हाला कुत्रं डसलं त्यांनी बरोबर. मग कुत्रं कुठं डसलं? त्यांनी मंदिरापुढं. अहो बाबा मी तुम्हाला विचारतो कुत्रं कुठं डसलं? ते तुला डॉक्टर केलं कोणा? 3दा झालं मंदिरापुढं डसलं. मंदिरात तेच विचारतो कुठं? अरे मंदिरापुढं डसला ना रे. कंपाऊंडर लशीचं इंजेक्शन घ्या, मलमपट्टी घ्या, गाडी पार्किंगमधून बाहेर काढा आणि चला. कंपाऊंडरना लशीचे इंजेक्शन, मल्लमपट्टी, गाडी पार्किंगमधून बाहेर काढली. डॉक्टर पायऱ्या उतरायला लागले. म्हातारं म्हणलं डॉक्टर कुठं निघाले? तीन मंदिरापुढं. तीन काय काम काढलं? तीन मंदिरापुढं तुम्हाला कुत्रड बावळं ठेका रे ही तर डसलं. कसं कळलं? तसं याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा. म्हणून माणसाच्या जन्मात आम्हा हरीच्या दासा म्हणून अनुभव आले अंगा ते या जगा जेतसे. काय अनुभव आहे? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. पण तुम्हाला त्रिलोक भेटी नाही, तुमची सेवा तितकी. पण कोणाविषयी ताभंगाचं दुसरं चरण. उभा मागे पुढे शब्द नुसतं बोलत बसलो तर तो दिव्य धातूपासून तयार झालेला आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला इतके देव झाले महाराज, किती सांगा किती नाही. पण आपला एकच देव लक्षात ठेवा, बळीया माझा. आणि तो हा देवाचाही देव. जेने ईश्वर निर्मिले महर्षी देवा संस्था पिले 21 स्वर्गा माझी धरले सत्ता मात्रे आपुल्या हाती. तो देव. बाकीचं भेव. मग बाकीचं भेव कोणतं आहे त्याला माझ्याकडे टाईम नाही. तो देव कसा आहे? तुकोबारा म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तो कुठं आहे? पंढरपूर पाट निघा. नाथ बाबाला विचारलं तुमचं मत काय आहे? ते म्हणले अनाद निर्गुण प्रगटली मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झडली आणि भक्ता लागितो पावसी निर्वाणी. आईचा जोगबा 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 मागेना जोगबा जोगबा जोगबा
लाजू नको ते तिकडं अंगात आलं. चला आपलं घरी खेळू दे आईला मोकळं. लाज नाही मला आणि बॅटाला आली तुला. कीर्तनात येईन का अंगात? आणि त्या अंगात येणार देव कुठे कीर्तनात येत असतो का? आमचा देव अंगात येत नाही, मागे पुढे. संपलं माझं उत्तर. तो उगवी कोढे संकट निवारण कण बघताच, पण अंगात येत नाही. ज्याचा अंगात येतो त्याचं मला घेणं नाही. जुन्या काळात शॅम्पू बी नव्हता आणि टेम्पू नव्हता तरी एवढे केस होते. आता शॅम्पू बी आणि टेम्पू तरी बकरी शेपटासारखे. आणि काय अंगात येऊन खाली ती केसच राहिले नाही. लय देव आहे भाऊ, आता नाही सांगत का. मला आश्चर्य वाटतं महाराज, नामदेव रायाला समाधी घेऊन चालू वर्षी 752 वर्ष चालू झालं. मागच्या वर्षी 51वी आपण साजरी केली. आता 52 वर्ष म्हणजे 52 752. ज्ञानोबारायचा कालचा समाधी सोहळा किती साजरा केला आपण? 727. मग एवढा काळ ज्ञानदेवी रचिला नामातयाचा. इतक्या दिवसा आम्ही सांगतो नाचू कीर्तनाचे, ज्ञानदीप लावू, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे. देव नाचत होता का? कळत तुम्हाला? हा, कळलं पाहिजे की नाही? कळलं पाहिजे ना. म्हणून देव कळून घ्या. गजानन बाबांना कळला म्हणून आज गजानन बाबाच्या जागेवर गजानन बाबाच, दुसरा गजानन बाबा नाही. किती मोठं होईल एखादा, पण गजानन बाबा होणार नाही. देव कळला, देवच झाले. देव पाहावाया गेलो आणि देवाची देव कळलं पाहिजे की नाही. एक बाई माझ्याकडे आली, एकच विनोद सांगतो. ते नरत महाराज तुमच्याशी काम आहे. म्हणलं काय काम आहे? तिने आमचं पोरग असं बोटच चोखीत. म्हणलं पोरग दाखव. पोरग दाखील. म्हणलं तुम्ही काय काय केलं औषध? तिने त्याला चटणी बांधून पाहिली हिरव्या मिरच्याची, तरी बोटं चोखीत. अगरबत्त्याची चटका म्हणजे चटका द्याला तरी बोटं चोखीत. चिरगुट बांधून पाहिलं तरी बोटं चोखीत. त्याला कोरपड लावून पाहिली बोटं चोख. म्हणलं मी औषध दिलं बोटच चोखणार नाही, आयुष्यात चोखणार नाही. ती म्हणे द्या औषध. म्हणलं लगेच नाही. मग काय करावं लागेल? म्हणलं 2 मीटर कापड घेऊन या. तिनं 2 मीटर कापड आणलं. म्हण द्या औषध. म्हणलं सकाळी या. सकाळी आली मग तरी द्या महाराज औषध. म्हणलं औषध रेडी आहे पण तुमच्या देखत देता येणार नाही. म्हणलं कहून? ती म्हणले कमून? म्हणलं औषध लय कडू आहे, तुमच्या देखत पोरग घेणार नाही, मला बळजबरी पाचता येणार नाही. तीन मग मी काय करू? म्हणलं वाड्यात जा तुम्ही, आमचं वाड्याची पद्धत आहे. तिला म्हणलं म्हातारीला चांगली चहा कर, खरकसक. म्हातारी चहा प्यायला गेली, पोरग माया पुढं बसलं. म्हणलं बाळा एक गोष्ट आहे, बोटं चोखणं चांगलं नाही. तो वयाने वाढत चालला, पोरं हसतील, उद्या तुला अडचण येईल, पोट चोख्या म्हणतील. ते म्हणलं मी नाही चोखणार बोटं, पण तुम्ही मला काय देणार? म्हणलं पाहिल्या क्या 2 चड्ड्या. त्या 2 मीटर कापडाच्या 2 चड्ड्या शिवून घेतल्या. तीन कोणाला म्हणलं तुला, तू जर बोटं चोखायचे बंद केलं तर तुला. तीन मी चोखणार नाही, मी घालून पाहू का? म्हणलं तूही काढून टाक. त्यानं त्याची काढली, मी गडबडीत करदुरा तोडून घेतला. त्यानं घातली आणि असं धरलं. तीन बाबाला बांधायला काहीच नाही. म्हणलं याला हात नाही का तुला? बिगर नाडीच्या. त्यानं असे धरले. महाराज पण हे लईच जड आहे ना. म्हणलं काही नाही, पण तिकडं तोंड करते काऊन? म्हणलं मागची बाजू टेलरना चांगली शिवली पाहतो. तिकडं तोंड केला, मारला टोला. अरे बापरे, असं आरळलं. म्हातारी आली पळत. म्हातारी आल्यावर तर त्याला लईच अवसन आलं. आयो चाल आपल्या घरी, आयो चाल ना आपल्या घरी, आयो चाल ना आपल्या घरी. म्हणलं जाय ना तो या घरी. म्हातारी म्हण बाबा एवढं कडू औषध देत असते का? पोराचे डोळे बाहेर आले. म्हणलं आता ते बोट चोखणारच नाही. आणि यांना का बोट चोखले, डबल औषध सकाळ संध्याकाळ. पोरग म्हणलं आयो चाल आपल्या घरी. येतो बाबा आम्ही, आमची चड्डी द्या. म्हणलं तुमच्या आमच्या घरी, ह्या तुमच्या कापडाच्या दोन्ही तुमच्या घरी. आंघोळ केली का ही, आंघोळ केली का ही, आदल बदल नाही, ह्याच घालायच्या. कवर? म्हणलं गुण येऊस तर. गुण आल्यावर मला सांगायला. 15 दिवसांनी तरी माझ्याकडे आली. म्हणलं आजी तुमची तब्येत तीन, माझी तब्येत चांगली आहे. म्हणलं पोराची चांगली आहे. म्हणलं पोरग बोटाचं कशाचं चोखीत बाबा, असं घेऊनच खेळत. कसं कळलं त्याला?
तसं कळल्यानंतर अनुभव आहे. मागे पुढे उभा आलिया गाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली